एक चोर आम्ही आमच्यासोबत घेऊ. सगळी मंडळी आमची आता चालले, फुल तयारी बियारी करते. आमच्या 4 बाईक, एक 4 व्हीलर. सामान बघाल ना तुम्ही, पूर्ण बॅगा पूर्ण भरून घेतलाय. आणि हा जॅकेट घालणं आमचा कंपल्सरी आहे, कारण रात्रीची ड्रायव्हिंग करणार आहे आम्ही 4 जण. हाय गाईस, तुम्ही पाहू शकता आम्ही सगळे पेट्रोल भरायला थांबलेलो आहे. आता सगळ्यांच्या गाड्या फुल करून घेतो आम्ही. बंड्या सांगायची मस्ती ना बरोबर, पहिलेच सांगतो. मित्रांनो बघा, एक चोर आम्ही आमच्यासोबत घेऊन फिरतोय. कधी पैसे कुठे कमी पडले तर आहे आम्हाला टाकाला येऊ. म्हणून FM लॉजिस्टिक एवढी लॉसलाय. पगारात नाही वाढत तरी किती वर्ष घातलं तरी पगारात नाही वाढत. काय बोलतो चेतन? काय बोल ना अजून आला, टेन्शन नको. तो पाहू शकता मित्रांनो, आम्ही आता पाहू शकता. आता आम्ही इथे थांबलोय, थोडा नाश्ता आणि करतोय, कारण की पोरांना भूक लागले. इकडे साऊंड बिऊंड चालू केलाय बघा. डिमार्टचा सगळा सामानावर धाड पाडले. इथूनच आता आम्ही सध्या आहे पाली फाट्यावर, आणि इथूनच तुम्ही पाहू शकता, इथूनच जवळ एक पालीचा गणपती आहे पाली फाट्यावर, बल्लाळेश्वर म्हणून. पण आम्ही तिथं जात नाही, कारण की तो बंद आहे. आम्हाला पुढे जायचं, अजून 63 किलोमीटर लांब आहे अजून. जाऊन ते बघा, एवढी थंडी आहे का पोरांच्या तोंडात तर धुका येत आहे, आणि माझे हात कापतात व्हिडिओ काढताना. पण आता आमची मंडळी थांबले बघा, सगळी मंडळी इथं थांबले, सगळे सुखरूप आले. तिकडपर्यंत आलोय, थोडाच राहिला आता काही मिनिटात किंवा काही क्षणात आता तुम्हाला रायगडाचं दर्शन दाखवेल आम्ही पुढे व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललोय स्वर्ग सुखाच्या प्रवासाला. रायगड सवारी चालू झाली आमची सर्वांची. रितेश सर काय झाला? रितेश सर दमलेत पूर्ण. पोचलो, फायनली पोचलो. हात ऊपर. टांगा पलटी होईल, मला टांगा पलटी होईल. मित्रांनो, आपण फायनली वरती पोचलेलो आहे. तर अशा रीतीने पहिला आपला तलाव म्हणून ओळखला जातो. पहिला हत्ती तलाव म्हणतात. या तलावात हत्ती वगैरे आंघोळ करायचे. वरती पोहोचलोय. शेवटचा दिसतोय तो आहे टकमक टोक. इथे झेंडा फ्लॅग दिसतोय ना महाराजांचा, तो आहे टकमक टोक. आणि पब्लिक बा. तर आमचा आता परतीचा प्रवास सुरू झालाय. आम्ही रिटर्न चाललो. आमची अर्धी गँग पुढे गेली, अर्धी आहे.
काय झाला पण काय गाडी तुला. तर पाहू शकता आम्ही इकडे आता तेच सर यांचं गाव आहे ह्यो. आम्ही आता पुढे चाललोय, तुम्हाला दाखवतो. अख्खी देव आहेत एंट्री आमची. सगळी मंडळी आले आता आम्ही पुढे जाणार आहे. सगळी आमची मंडळी पुढे चालले. बोलू नको काय ते बोलायचं लकी दाखवू त्याला ते 7 घर बघायला भेटतात. 7 का 9 घर नॉर्मली सुंदर असं मंदिर पाहायला मिळते तुम्हाला वाळंज मध्ये. मंडळी सगळे पोहोचले आतमध्ये. आम्ही तिथं बाईक पार्क केलेत आणि या वाटेने आम्ही मंदिराच्या दिशेने आलो. इथून हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. महाराजांची प्रतिमा तुम्हाला इथं पाहायला मिळते बघा. तर आम्ही त्याच पॉइंटवर उभा आहे आणि ही महाराजांची प्रतिमा. खूप सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो. आता आम्ही इथे स्टे होता आमचा आणि आम्ही आता निघालोय प्रतापगड आणि महाबळेश्वरला जाण्यासाठी. तर आता सगळी गाडी रेडी होती. आता एक ड्रायव्हर आमचा गाडीमध्ये होता फोन, परत ड्रायव्हर चेंज झाला. सगळे आता तर गाईज आता आमची मंडळी पेट्रोल भरायला थांबले कारण पेट्रोल गाडीचा सप्लाय. तर या गाडीला तिसऱ्यांदा पेट्रोल टाकला. आता हवा चेक करतोय आम्ही. आता हवा भरायला थांबलोय. कुठला लोकेशन हा महाड आहे. महाडच्या इथे बाहेरच आलोय. विशालदाच्या घरना आता विशालदाने आमची मस्त सोय केलेली. आज रात्री पोपटी वगैरे जेवण वगैरे खूप सुंदर आयोजन केलेला आणि आता फुल एन्जॉय केला. आणि आता सकाळी रितेश सरांमुळे आमचं आयोजन व्यवस्थित झालं आणि विशालदाने पण खूप मेहनत घेतली. रात्री लवकर उठून वगैरे रात्री जे पण असेल जेवणाचं वगैरे सगळं त्याने अरेंजमेंट केलेली. भाकरी वगैरे घेऊन आलेला आणि आता आम्ही चाललोय थेट महाबळेश्वरच्या दिशेने. सगळे नाश्ता करतात. चंदू उमरकर यांचे भावजी भेटले. त्यांनी हा हॉटेल आम्हाला सजेशन केलेला आणि खूप सुंदर अशी चव होती. महाडमध्ये हे हॉटेल आहे. डमरू बजाते हुए बाबा के दरबार में जिनके हाथ है वो अपने हाथ से डमरू बजा के बाबा भोले के मनाएंगे. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय थेट प्रतापगडावर. तुम्ही पाहू शकता वरती. आता आम्ही कार फक्त खाली पार्किंग केली आणि टेबल सीट चाललोय कारण की वरती कार न्यायला थोडी फुल ट्रॅफिक वगैरे जाम आहे वरती आणि इथून गर्दी वाटतं. वरती बघू शकता तो प्रतापगड आणि तो नजारा काय सुंदर असा नजारा पाहायला मिळतो आपल्याला प्रतापगडचा. ट्रॅफिक किती झाली जायला लागा ना एवढी महाराजांची गड किल्ली आणि बघा किती लोक. इथं भरपूर ट्रॅफिक झाले प्रतापगडावर आणि हा समोर तुम्ही पाहू शकता प्रतापगड. आणि आमच्याकडे हवालदार तयार झालेले बघा इकडं. तीन हवालदार इकडं भाऊजी आमदार पण हवालदार झाले. आता जस्ट आम्ही पोहोचलोय प्रतापगडाच्या इथे पायथ्याशी. जवळपास तुम्ही पाहू शकता आम्ही. पूर्ण एंट्री आहे. साऊंड चालू झाले आमचे. कशी एंट्री
महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की हर 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 धक्का लागला ना काय नाही रे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही बघू शकता तुम्ही आता सध्या महाबळेश्वर मध्ये एंटर झालोय. आता आमचं हॉटेल इथे जवळच आहे. आता मी चाललोय विल्यावर. पोरं आता एवढे एन्जॉय करणार आहेत ना विल्यावर, तुम्ही बघा ब्लॉग बघूत राहा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता आम्ही पोहोचले विल्याला. खूप आतमध्ये रस्ता होता आणि कठीण रस्ता होता, पण आम्ही पोहोचलो. किती मोठा विला, किती सुंदर आहे पहा. तुम्हाला आता मी इथं दाखवतो. इथं तुमच्या गाड्या सगळ्या पोहोचल्या. जरा रस्त्यावरून निश्चित झालता रस्ता कसा आहे ते डिस्कस चालू आहे. आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. किती सुंदर व्ह्यू आहे. आता आमच्या गाड्या आल्यात. एक गाडी रात्रीची सोय करतात. आता हे सगळं फ्रीज मध्ये जाणार आहे. खूप मेहनत करतात पोरं, कारण की तेवढा एन्जॉयमेंट पण चालू आहे. फक्त एक तिकडं मजनू बसलाय तिकडं उडी बिडी मारत. मित्रांसोबत असा सुख कुठे भेटणार नाही. पाहू शकता तुम्ही आमची मंडळी सगळी व्हेज. शनिवार, आज शनिवारचा व्हेज जेवण खाते. मॅगी व्हेज वाले फुल मजा घेतात मॅगीचे. ते बघा पार्सल पॅन्टीवर आणि एका याला काय बोलतात, मकिन्स मकेन्स विथ मकेन्स. व्ह्यू हा दिवस परत कधी येईल ना कधी नाही, त्यामुळे मजा करून घेतात पोरं. पैसा आज आहे ना उद्या नाही. अजूनही पाठवलेलं आम्ही आता आलोय सनसेट पॉइंट बघायला. पाहू शकता आमची मंडळी सगळी एन्जॉय करते महाबळेश्वरला. तुम्ही बोला ना, नका बोलू, मला नका बोलू. चप्पू काय घेतोय कशाला खायला तुला माकडांना टाकाला. मी आलो आता एलिफंट पॉइंटला. पाहू शकता इथला व्ह्यू. मंदिरात चाललंय, पंचगंगा मंदिर. तुम्ही पाहू शकता मंदिर. मित्रांनो आता मी मस्त मंदिरात बघू शकता पाय बिया पडून आलो. आता आपल्याला महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये जायचं आहे, मेन मार्केटमध्ये. आता महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये आलोय. हा पूर्ण मार्केट आहे आणि सगळ्यांना आता शॉपिंग करायची. तर कॅरी हाऊस चले. आम्ही चाललो आता कॅरी हाऊसला. तर आमची सगळी मंडळी आतमध्ये. जो डर गया वो घर गया, जो डर गया वो घर गया, जो डर गया वो घर गया. जो डर गया. आता बघू कोण किती पाण्यात आहे, आता समजेल इथून. हा मजा आली. विनयची थोडी फाटली. आम्ही चाललो आता भूत बंगल्यात. आता भूत बंगला ओपन होतोय. आता इथे आणि आम्ही चाललं.
कोणाची फाटली नाही. जाम मजा आली. विनयची थोडी फाटली. जस्ट आता आम्ही मार्केट फिरतोय आणि मार्केट मधून आता ते भूताचा सीन होता तिथून आता रिटर्न बॅक टू मार्केट. पूर्ण आता मार्केट फिरतोय मी पाहू शकतो. आणि गौरव काहीतरी बोलतात. विनयची कशी फाटली? नको हे पर्सनल होतोय, खूप पर्सनल होऊन जाणार आहे. आणि तो चंदू हनुमान चालीसा बोलत काय काही तुम्ही बघू शकता. आता आम्ही गेम खेळायला आलोय. हे बघा तुम्ही बघू शकतात. मागची खुर्ची काढली आहे. आमच्या पोरांची जेवणाची सोय झाली. दादांनी केले खूप सुंदर असा जेवण. जेवणाची सोय, स्पीकर आणि खूप मजा. 18 कोणी हात नाही घातला. घेऊ दे रे घे. त्याच्या हातात काय कुल्फा घेतला. मेनू आमच्याकडं व्हेज मध्ये व्हेजिटेरियन आहेत. कोणाच्या बोलण्याने सुरमई, सुका चिकन, थांब ना इथे. हे भाकऱ्या. पक्की पोरांना भूक लागले. टेमको टेमकी चालू आहे. पाहू शकता पोरांना पक्की भूक लागले. पोरं डायरेक्ट हापसा हापसी चालू केले. आता पोरं काय रात्रभर ऐकणार नाही. मित्रांनो, सर योगेश आमच्या वेताळपाड्याचे सर, त्यांना ओळखले जाणारे आमचे असे योगेश सर यांच्याबरोबर यांनी ब्लॉग काढायला स्टॉप केले. कारण की आमच्यासोबत काय हादसा झालेला, ॲक्सिडेंट झालेलं. त्यामुळे आम्ही गेलेलो महाबळेश्वर येथे गो कार्टिंग करायला. तिथे सरांसोबत बगीमध्ये ॲक्सिडेंट झाला. मला थोडी दुखापत झाली. आता ते ओके आहेत. आता ब्लॉग काढायला रेडी आहेत. आणि आता आम्ही इथे पाली फाट्याला थोडा स्टॉप घेतलेला आहे चहा नाश्त्यासाठी. आणि इथून पुढे तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघायला भेटेल. जे काय मी एन्जॉयमेंट थोडीफार करायची होती त्यामध्ये थोड्या दुखापतीमुळे आम्हाला करायला भेटली नाही. आम्ही ते दुखापत थोडे सरांना हॉस्पिटलमध्ये वगैरे नेऊन त्यांना आता ओके केलेलं. आता याच्या पुढे तुम्हाला सर कंटिन्यू ब्लॉगमध्ये दिसतील. सर तुम्हाला सांगतील आता पुढे काय. आता आम्हाला डॉक्टरांना घरी जाऊन करेल. जे होईल ते होईल बघू. लावत कंटिन्यू राहणार. जे होईल ते होईल. लावा ताकद आम्ही नाही. आम्ही बाबांचा पिल्लू दाखव. बाबांचा पिल्लू. अरे बाबांचा पिल्लू.
या पोराने 2 दिवस फिरलो आम्ही, त्यामुळे 2 दिवस आंघोळ नाही केली, असंच फिरतोय. हे रितेश सर आणि हे चेतन स्मार्ट बॉय आणि ह्यो आमचा चप्पू. चप्पू इकडे बघ. आम्ही खाटू शांत चला दुपारी जेवणाची भाकरी नागतोडाचा पाय तुटला. नागतोडाचा एक नाक तुटला. नागतोडा बघा, नागतोडा विड्याचा नागतोडा.